नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी हे संवेदनशील गाव आहे. या गावातील शेतकरी अरुण रामकृष्ण आहेर, जगन अंबरसिंग चव्हाण यांच्या शेतातून मागील 15 दिवसांपासून 5 बैल चोरी गेल्याची फिर्याद नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती. त्याच अनुषंगाने गुन्हेगारीचा कर्दनकाळ नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार जनावरे चोरींचा बिमोड करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पथक तयार करण्यात आले. त्यानुसार शोध मोहीम राबवून गुप्त माहितीद्वारे पोलीस नाईक विशाल गोसावी यांनी बैल चोराबाबत माहिती मिळवली. त्यानंतर नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, सहाय्यक उपपोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस नाईक विशाल गोसावी, पोलीस शिपाई महेंद्र खामकर, विष्णू तवार, अनिल जाधव, रवींद्र पवार यांच्या पथकाने बैल चोरणारा आरोपी यशवंत सुनील राठोड वय वर्ष 20 राहणार रेल्वे तांडा न्यायडोंगरी याला परब जिल्ह्यातून मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या. पोलिसांनी चोरी केलेल्या जनावरांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात दिले. नांदगाव पोलिसांनी जनावरांच्या चोरीचा तत्परतेने तपास केल्याने शेतकरी वर्गाने आभार मानले आहेत. नांदगाव पोलिसांची ही कामगिरी शेतकऱ्यांच्या नजरेत भरली. थोडक्यात नांदगाव पोलीस आपल्या कामगिरीने छा गए. माझे नाव अरुण रामकृष्ण आहेर, राहणार न्यायडोंगरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. माझे जनावर शेतामध्ये राहतात आणि शेतामध्ये राहत असताना 14/12/2023 रोजी माझे 2 बैल चोरीला गेले. सदर घटना माझ्या शेतातून गेल्यानंतर मी तिथे सकाळी 5:30च्या सुमारास गेलो. 5:30च्या सुमारास दूध काढण्यासाठी गेले असता दोघी बैल जागेवर न दिसल्यामुळे मी सैरावैरा झालो व आजूबाजूच्या लोकांना फोन करू लागलो. तर सगळं माझ्या शेतात येऊन जमा झाले. मी सगळ्यांना विचारू लागलो की माझे बैल कोणाला दिसली का. तर आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की ते टायराचे निशाणे दिसत आहे. गाडीच्या टायराचे निशाणे दिसल्याबरोबर तिथं बैलाच्या खुरा दिसून आल्या. काय नक्कीच बैल चोरीला गेले आहे असा संशय व्यक्त झाला. आणि त्याच्यानंतर मी नांदगाव पोलीस स्टेशन यांना फोन केला. फोन केल्यानंतर गोसावी दादा हे पोलीस ऑफिसर मालेगाव येथे होते. ते म्हणले मी येतो, 1-2 तासामध्ये येतो म्हणले व 10च्या सुमारास ते घटनास्थळी हजर झाले व त्यांनी जागेचा पंचनामा करून कारवाई सुरुवात केली. कारवाई झाल्यानंतर 29 तारखेला कुठून तरी त्यांना माहिती मिळाली का कारखान्यावर कोणाचे बैल चोरी गेले आहे ते सापडले आहे, दिसले. त्याच्यानंतर त्यांनी गाडी काढून त्या ठिकाणी गेले असता तपास घेतला असता माझे पण बैल तिथे आढळून आले आणि तिथून पुढे सगळा शोध लागला व बैल इथं नांदगाव पोलीस स्टेशन येथे हजर झालेले आहेत व आरोपी सुद्धा हजर झालेले आहेत. माझे एक म्हणणे आहे, जेवढे आरोपी सापडले आहे तेवढ्यांना सक्त कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे या गावात कोणाची चोरी झाली नाही पाहिजे असा आमची सगळ्यांची मागणी आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.